नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय हे जे शासनामार्फत चालवण्यात येणारं केंद्र शासनामार्फत चालवण्यात येणारं विद्यालय आहे, ज्यामध्ये प्रतिभावंत विद्यार्थ्यांना किंवा हुशार विद्यार्थ्यांना मोफत तसेच चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येते आणि त्याकरिता त्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरिता एक प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येते। यावर्षी सुद्धा ही परीक्षा 11 ऑगस्ट 2021 ला घेण्यात आली। ज्या दिवशीचा हा जो पेपर आहे त्या पेपरबद्दल आज या ठिकाणी आपण एक्सप्लेन करून घेणार आहोत की त्या पेपरला आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचं होतं। या पेपरचा पहिला पेज आपल्याला दिसून येतो, त्यामध्ये बाकी गोष्टी तर तुम्ही वाचू शकता, इथे दिलेल्या आहेत। परीक्षेच्या बाबतीत सूचना सर्वांना माहिती असतात। आता यापैकी आपण बोलूया परीक्षेचा जो प्रकार आहे, यामध्ये 3 खंड पाडण्यात आलेले आहेत त्या भागाकडे। त्यामध्ये 3 विषय, साध्या सोप्या भाषेत म्हणायला गेलं तर मानसिक क्षमता परीक्षण, अंकगणित परीक्षण आणि भाषा परीक्षण असे 3 खंड या ठिकाणी तयार करण्यात आले। ज्यामध्ये पहिल्या खंडामध्ये मानसिक क्षमता परीक्षण या खंडामध्ये 40 प्रश्नांचा समावेश आहे आणि त्यांना एकूण गुण मिळतात 50। गणित विषय जो आहे त्याकरिता 20 गुण आहेत आणि त्यामध्ये गुण जे मिळणारे आहेत ते आहेत 25। 20 प्रश्नांवर 25 गुण। त्यानंतर भाषा परीक्षण जो आहे तिथे सुद्धा 20 प्रश्न आहेत, त्या 20 प्रश्नांवर 25 गुण। याप्रमाणे तिन्ही जे विषय आहेत तिन्ही विषयांवर गुणांचे विभाजन करून एकूण 100 गुणांची ही परीक्षा आहे। या परीक्षेकरिता जो वेळेचा कालावधी देण्यात आलेला आहे तो आहे 2 तास। तर आपण सर्वप्रथम मानसिक क्षमता परीक्षण हा जो विषय आहे त्या विषयाच्या प्रत्येक प्रश्नाकडे वळूया आणि त्याचे उत्तर शोधून काढूया। बघा, या ठिकाणी खंड 1 मध्ये मानसिक क्षमता परीक्षण यामधला भाग 1। पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे त्याकरिता सूचना आहेत। जे 1 ते 4 प्रश्न दिलेले आहेत या पेजवर, ते सोडवण्याकरिता काही सूचना दिलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या A, B, C आणि D दाखवलेल्या आहेत। या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे। त्या निराळ्या आकृतीची निवड करा। आपले उत्तर दाखवण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोर वर्तुळ काळे करा। म्हणजेच इथं म्हटलेलं आहे जी OMR शीट तुम्हाला देण्यात येते उत्तरपत्रिका, जो पर्याय बरोबर आहे ABCD पैकी त्या पर्यायाला त्या ठिकाणी बरोबर करायचं आहे। म्हणजे या प्रश्नांमध्ये 3 आकृत्या साम्य दर्शवतात, म्हणजे सारख्या आहेत आणि एक आकृती वेगळी आहे। आता बघा, यामध्ये पहिला जो प्रश्न दिलेला आहे, पहिल्या प्रश्नांमधील आकृत्यांचं निरीक्षण आपण केलं असता आपल्या लक्षात येत आहे की या ठिकाणी A जो प्रश्न आहे, A जे हा जो पर्याय आहे या पर्यायामध्ये एकूण या चौरसामध्ये याही बाजूला 3 वर्तुळ दिसतात लहान आणि याही बाजूला 3 वर्तुळ दिसत आहेत। त्याचबरोबर B जो आहे, B या पर्यायामध्ये दाखवलेला चौरस लक्षात घेतला असता इथे तुम्हाला 4 फुल्या दिसतात, इथे 4 दिसतात। C हा जो आहे त्यामध्ये जर बघितलं तर या बाजूला 3 दिसून येतात, या बाजूला 2 दिसून येत आहेत, या बाजूला 4 दिसून येतात आणि वरती 3 दिसून येत आहेत। म्हणजेच ही या दोघांपेक्षा थोडी वेगळी दिसते आहे। आणि D चं सुद्धा निरीक्षण केलं असतं असं लक्षात येत आहे की वरच्या बाजूला 2 आणि खालच्या बाजूला अशा पद्धतीने 2 लहान चौरस त्याच्या आतमध्ये काढण्यात आलेले आहेत। म्हणजे C नंबरची आकृती थोडीशी आपल्याला वेगळी दिसते आहे, बाकी 3ही आकृत्या साम्य दर्शवतात, म्हणजे समान समान चिन्हे त्या ठिकाणी दाखवलेली आहेत। C मध्ये आपल्याला वेगवेगळं दाखवलेलं आहे, या बाजूला 4 फुले, या बाजूला 3 फुले आहेत। यामुळे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर राहील C। दुसरा जो प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला PQRS जी अक्षरे आहेत त्यांना क्रमाने अशा पद्धतीने लिहिलेलं दिसून येत आहे। मग सगळ्याच आकृत्यांचं निरीक्षण केलं असता इथे बघा PQRS क्रमाने दिसत आहे, PQRS इथे सुद्धा क्रमाने दिसत आहे, त्यानंतर PQRS इथे सुद्धा अशा पद्धतीने क्रमाने दिसत आहे, त्याच्यानंतर PQRS। आता या सगळ्या आकृत्यांचं निरीक्षण केलं असता इथे लक्षात येत आहे की या तिन्ही पर्यायांमध्ये ज्या आकृत्या आपल्याला दिसून येतात त्या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी PQRS लिहिलेलं दिसत आहे। म्हणजे अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट, घड्याळाचा काटा जो असतो आपण 12 पासून सुरू झाला तर असा असा म्हणजे या बाजूने क्लॉकवाईज डायरेक्शनने आपल्याला फिरताना दिसून येतो। तर इथे आपल्याला उलट्या बाजूनी
PQRS हे लिहिलेले दिसून येत आहेत. फक्त पहिली जी आकृती आहे त्या पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शननी दिसत आहे, म्हणजे घड्याळाच्या काट्यावर ज्या पद्धतीने गोलाकार फिरतो त्याच पद्धतीने दिसत आहे. म्हणून या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजे प्रश्नामध्ये ए हा जो पर्याय आहे तो बरोबर असेल. त्यानंतर वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसऱ्या प्रश्नात काय दिलेलं आहे? तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला आकृत्यांचे चांगल्या प्रकारे तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की ही डी आकृती जी आहे यामधला त्रिकोण जो आहे, सगळ्या त्रिकोणांचं जर तुम्ही या ठिकाणी निरीक्षण केलं, छोटे छोटे वर्तुळ आहेत आणि त्रिकोण आहेत, तर या त्रिकोणांमध्ये या त्रिकोणाची रचना आपल्याला या चौरसामध्ये अशा पद्धतीने दिसून येत आहे. फक्त हा डी क्रमांकाचाच पर्याय आहे की जिथे आपल्याला चौरसामध्ये हा जो त्रिकोण आहे तो वेगळ्या पद्धतीने दर्शवलेला दिसत आहे. म्हणून तिसरा क्रमांक जो आहे, तिसऱ्या क्रमांकाचा उत्तर येईल डी. नंतर चौथ्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे, इथे आपल्याला ए मध्ये TIC ही इंग्रजी अक्षरे दिसून येत आहेत. ठीक आहे, ए पर्यायामध्ये. तसंच BCD या सगळ्यांचं निरीक्षण केलं असता आपल्याला सी हा पर्याय असा दिसून येत आहे की ज्यामध्ये ही 3 अक्षरे दिसून येत नाही. इतरांमध्ये आहेत उलटा पालट करून दिलेले आहेत, पण इथे CIT सगळ्या ठिकाणी दिसून येत आहे, पण इथे TEC दिलेला आहे, म्हणजे इथे आय गाळून ई दिलेला आहे. याचा अर्थ या प्रश्नामध्ये, चौथ्या प्रश्नामध्ये सी क्रमांकाचा जो पर्याय आहे तो बरोबर असेल. जर एकदा मी एकाच दृष्टिक्षेपामध्ये याचं उत्तर दाखवायला गेलो तर आपल्या लक्षात येईल, पहिल्यामध्ये आपण हे उत्तर काढलेलं होतं, दुसऱ्यामध्ये ए निघालेला होता, तिसऱ्यामध्ये डी निघालेला होता आणि चौथ्यामध्ये सी. आता यामध्ये जे भाग पाडण्यात आलेले होते त्यामधला भाग 2 बघूया. भाग 2 मध्ये काय सूचना दिलेल्या आहेत? प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ABC आणि D अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि आलेले उत्तर दाखवण्याकरिता OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा. या ठिकाणी आपल्या समोर हा प्रश्न प्रकार कसा असतो तर लक्षात घ्यायचा आहे की एक आकृती दिलेली असते, याच्या सारखी तंतोतंत आकृती यामध्ये आपल्याला शोधायची असते, सारखी बिलकुल तंतोतंत असणारी. तर यामधून जर चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येत आहे की सी जी आकृती आहे, बाकीमध्ये जे असे क्रॉस दिसत आहेत असे क्रॉस 3-3 दिसत आहेत आणि हा सी क्रमांकाचा तसा पर्याय आहे की या पर्यायामध्ये आपल्याला जी आकृती दिसते यामध्ये 2 क्रॉस जसे या पहिल्या आकृतीमध्ये दिसत आहेत तसे दिसून येत आहेत. नंतर 6वा जो आहे, 6वा प्रश्न, 6व्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण निरीक्षण करूया. त्यात बघा 6व्या प्रश्नामध्ये आपण निरीक्षण केलं असता यामध्ये सी क्रमांक जो आहे, सी क्रमांकाची आकृती जी आहे ही या आकृतीशी साम्य दर्शवते, म्हणजे या ठिकाणी सी हा पर्याय असेल. 7व्या प्रश्नाचं आपण निरीक्षण केलं असता बघा यामध्ये सुद्धा आपल्याला तसंच दिसून येत आहे का ते आपण बघूया. यामध्ये आपण सी क्रमांकाचा पर्यायाकडे लक्ष देऊया आणि सोबतच डी. तर या सगळ्यांचं निरीक्षण केलं असता आपल्याला लक्षात येईल की 7व्या प्रश्नामध्ये जी प्रश्नाकृती दिलेली आहे पहिल्या क्रमांकाची याच्या सारखी आपल्याला डी क्रमांकाची आकृती साम्य दर्शवणारी दिसून येत आहे. त्यानंतर 8वा जो प्रश्न आहे, 8व्या प्रश्नामध्ये सुद्धा चिन्हे दिलेली आहेत, प्लस मायनस किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणूया. याच प्रकारचे साम्य दर्शवणारी जर आकृती आपण बघायला गेलं तर इथे आपल्याला या ए मध्ये तर येणारच नाही, कारण ए मध्ये आपल्या लक्षात येत आहे की सगळे प्लस प्लस दाखवलेले आहेत. बी मध्ये प्लस मायनस दाखवलेलं आहे परंतु उलट पालट दाखवलेलं आहे, जसं या आकृतीमध्ये तसं आपल्याला दिसून पडत नाही. सी मध्ये आपल्याला प्लस मायनस तशाच पद्धतीने दिसून येत आहेत. डी मध्ये प्लस मायनस नाही तर गुणाकाराचे चिन्ह दिलेलं आहे, त्यामुळे डी हा पकडला जाणार नाही. याच सारखी आकृती आपल्याला सी क्रमांकामध्ये दिसून येत आहे. आता जर एकाच दृष्टिक्षेपामध्ये उत्तर बघायला गेले तर याचं हे उत्तर आलेलं होतं, त्यानंतर 6व्याचं आलेलं होतं हे सी क्रमांकाचं, त्यानंतर 7व्याचं आलेलं होतं डी क्रमांकाचं आणि 8व्याचं उत्तर आलेलं आहे सी. नंतरचा भाग 3 आपण जर बघितला तर भाग 3 मध्ये आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे, त्याचा एक भाग लुप्त आहे. उजव्या बाजूस दिलेले ए बी सी आणि डी अशा उत्तर आकृत्यांवर विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न
आकृतीच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढा. तुमचे उत्तर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील क्रमांकामध्ये इष्ट पर्यायास काळे करून दाखवा. इथे तुम्हाला लक्षात येईल या अगोदर जे प्रश्न होते तशाच पद्धतीचा प्रश्न आहे, पण या ठिकाणी थोडं वेगळं दिसत आहे. काय वेगळं दिसते आहे तर इथे तुम्हाला एक आकृती तयार केलेली आहे ज्यामधला एक भाग आपल्याला गायब दाखवलेला आहे, म्हणजे नाही आहे तर तो लुप्त आहे. तो लुप्त असलेला भाग नेमका तिथं मग काय असायला पाहिजे होतं हे तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं आहे. जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की या आकृतीमध्ये जे इथे चिन्हे दिसत आहेत या चिन्हांचं या चिन्हांशी साम्य आहे. या बाजूच्या आणि या बाजूच्या चिन्हांचं साम्य आपल्याला दिसून येत आहे. तसंच साम्य आपल्याला या भागामध्ये असणारा जो चिन्हांचा क्रम दाखवलेला आहे तसाच क्रम या भागामध्ये आपल्याला दाखवता येईल. मग हा असाच क्रम नेमका सारखा त्याचप्रमाणे असाच एक प्रकारचा क्रम दाखवणारा आपल्याला पर्याय बघायचा आहे. मग यामध्ये आपण जर निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येत आहे की बी क्रमांकाचा पर्याय जो आहे तो तंतोतंत त्या या बाजूच्या भागासारखा जुळतो आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील बी. नंतर 10वा प्रश्न आहे. 10व्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला इतर गोष्टी सगळ्या दिसून येत आहेत. मग इथे जुळणारा जर पर्याय आपण लक्षात घेतला तर आपल्याला इथे सुद्धा बी क्रमांकाचा पर्याय दिसतो की जो आपण नेमका तिथे त्या खाली जागेमध्ये मांडला तर ती आकृती पूर्ण होईल. 11व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्या 11व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी आपण सी क्रमांकाच्या पर्यायामध्ये जी आकृती दिलेली आहे ती आकृती त्या ठिकाणी फिट केली असता किंवा बसवली असता आपल्याला ती 11व्या क्रमांकाची आकृती पूर्ण होताना दिसते. नंतर 12व्या क्रमांक जो आहे 12व्या क्रमांकाच्या आकृतीचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येत आहे की डी क्रमांकाचा पर्याय जो आहे तो नेमका इथे आपण मांडला असता तंतोतंत आकृतीमध्ये बसताना दिसून येतो. आता आपण आलेलो आहोत भाग 4 मध्ये. यामध्ये काय सूचना दिलेल्या आहेत ते आपण बघूया. प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्न आकृती विशिष्ट अनुक्रमाने आहे. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल. OMR उत्तर पृष्ठावरील प्रश्नाशी जुळेल अशा क्रमांकासमोरील पर्याय काळा करून तुमचे उत्तर दिग्दर्शित करा. या ठिकाणी तुमच्या समोर हा जो प्रश्न प्रकार असतो कसा असतो की एखादी वस्तू आपण पूर्ण करताना जोडून ज्या पद्धतीने आपण पूर्ण करतो तसेच आकृतीला त्याचे थोडे थोडे पार्ट जोडून पूर्ण केलं जाते. मग नेमकं या ठिकाणी पार्ट जोडल्यानंतर समोरचा पार्ट जोडल्यानंतर आकृती कशी दिसेल हे दिसण्याकरिता या ठिकाणी आपल्याला कोणता या ठिकाणी नेमका आकृती दिसून पडेल जर आपण आकृती पूर्ण केली प्रश्न आकृतीमधील प्रश्न चिन्हाच्या जागी ते आपल्याला शोधून काढायचं आहे. या आकृतीचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येत आहे की ए तर हा जुळणारच नाही, कारण इथे जो रेषा दिसत आहेत आपल्याला आडव्या दिसत आहेत. या आडव्या रेषांच्या मध्ये अशी रेषा सुद्धा आहे या बाजूनी, ठीक आहे. त्यामुळे तो ए तर जुळणारच नाही. बीचं जर निरीक्षण केलं आपल्याला तर बी हा त्या पद्धतीने जुळताना दिसून येत आहे. सी आणि डी दिसून येत नाही. सी आणि डी मध्ये त्याच रेषा ज्या आहेत तिरप्या तिरप्या दिसून येत आहेत अशा पद्धतीने, परंतु इथे बी मध्ये जशा या ठिकाणी या आकृतीत आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचा जो आकृती पूर्ण करताना भाग आहे तिथे जे दिसून येत आहे तसंच दिसून येत आहे. म्हणून याचा पर्याय जो आहे बी क्रमांकाचा पर्याय बरोबर असेल. नंतर आहे 14वा प्रश्न. 14व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिसून येत आहे तर इथे सुद्धा बाण, पहिल्या आकृतीमध्ये बाण दाखवलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये तो बाण जसाचा तसा आणि सोबत त्याच्या बाजूला एक अशा पद्धतीने एका बाजूला टिंब असलेली एक रेषा काढलेली आहे. तसंच तिसऱ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथे सुद्धा नंतर जो बाण दाखवलेला आहे तो पहिला बाण जो वरच्या दिशेने काढण्यात आलेला होता तो नंतरचा बाण खालच्या दिशेने काढण्यात आलेला आहे. मग या सर्वांवरून आपण जर लक्षात घेतलं तर इथे समोर जो आहे मग कोणती आकृती यायला हवी तर या गोष्टीवरून आपल्या लक्षात येईल की बाण जे आहेत जसे बदलत आहेत तर हा सुद्धा इथे या बाजूला पॉइंट आहे तर दुसऱ्या जो आहे या भागामध्ये या बाजूला पॉइंट येताना दिसेल. मग अशा प्रकारची आकृती जर लक्षात घेतली तर आपल्याला इथे बी क्रमांकाचा पर्याय बरोबर दिसतो आहे. 14व्या प्रश्नामध्ये बी क्रमांकाचा पर्याय हा बरोबर आहे. 15वा जो प्रश्न आहे 15व्या प्रश्नाचं जर निरीक्षण केलं तर यामध्ये तुम्हाला तशाच पद्धतीचे क्रम बदललेले दिसून येत आहेत. या सर्वांचं निरीक्षण केलं असता काय दिसत आहे, पहिल्या क्रमांकावर जो ज्या प्रकारे आकृती काढण्यात आलेली आहे ती आकृती
दुसऱ्यामध्ये सगळ्यात तिसऱ्या नंबरवर गेलेली आहे. तिसऱ्यामध्ये तीच आकृती पुन्हा रिटर्न येऊन दुसऱ्यावर गेलेली आहे. मग आता ती कुठे असेल हे आपल्याला शोधायचं आहे. त्याच पद्धतीने बाणाचं सुद्धा पहिल्यामध्ये जसं दाखवलेलं होतं, बाणाचं चिन्ह जे होते मध्ये होतं, दुसऱ्यामध्ये ते वरती गेलेलं होतं आणि तिसऱ्यामध्ये ते पुन्हा दोघांच्या तिसऱ्या एकदम खाली गेलेलं होतं. मग या सगळ्यांचं निरीक्षण करून नेमकं आपल्याला कशा पद्धतीने समोर आकृती पूर्ण करता येईल ते बघायचं आहे. या आकृत्यांचे चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येत आहे की पहिल्या क्रमांकावर जो अशा पद्धतीचं आकृती काढण्यात आलेली आहे ती दुसऱ्या स्टेपमध्ये सगळ्यात खाली गेलेली आहे आणि हे जे दोन्ही आकृत्या होत्या खालच्या बाजूला त्यांना वरती करण्यात आलं अशा पद्धतीने. ठीक आहे. तर नंतर या नंतरच्या आकृतीकडे निरीक्षण केलं असता लक्षात येत आहे की नंतरच्या स्टेपमध्ये जो पहिल्या क्रमांकावर होती त्याला पुन्हा खाली टाकलं आणि बाकीच्यांना जसंच्या तसं वरती ठेवलेलं आहे. म्हणजेच या स्टेपमध्ये तेच होईल की पहिल्या क्रमांकावर जो आहे अशा पद्धतीचं चिन्ह त्याला खाली टाकलं जाईल आणि नंतर जे बाकीचे होते त्यांना जसेच्या तसे वरच्या भागामध्ये अशा पद्धतीने दाखवलं जाईल. तर अशी जी आकृती आपल्याला जे दिसून येत आहे ती बी क्रमांकाच्या पर्यायामध्ये दिसून येत आहे. म्हणून या ठिकाणी 15व्या प्रश्नाचं जे उत्तर राहील बी क्रमांकाचा पर्याय असेल. ठीक आहे. नंतर 16वा जो क्रमांक आहे 16व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येत आहे की बाण जो आहे तो पहिल्या भागात दाखवलेला बाण जो आहे त्याचं निरीक्षण आपण करूया. बघा या प्रश्नाकडे आपण बघत आहोत. या तिघांचं चांगल्या प्रकारे ऑब्झर्वेशन केलं असता आपल्या लक्षात येत आहे की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी हे जे आहेत गोलाकार फिरताना दिसत आहे. पहिली आकृती अशी दिसत आहे, तर दुसऱ्यामध्ये ती अशा पद्धतीने झालेली आहे, तिसऱ्यामध्ये ती अशा पद्धतीने झालेली आहे, तर चौथ्यामध्ये आपल्याला सी क्रमांकाच्या पर्यायाप्रमाणे ती झालेली दिसून येईल. म्हणजे 16 प्रश्नाचं जे उत्तर आहे ते असेल सी क्रमांकाचा पर्याय. अशा पद्धतीने आपण यांचे पर्याय शोधून काढलेले आहेत. यामध्ये 13व्याचं बी, 14व्याचं बी, 15व्याचं बी आणि 16व्याचं सी अशा पद्धतीने पर्याय बरोबर असतील. नंतर आपण आलेलो आहोत भाग 5 मध्ये, ज्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृतीचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृतींमध्ये काहीतरी एक नाते आहे, एक नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तसलेच नाते असायला हवे आणि प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृतीमधून शोधून काढा. प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील जो पर्याय OMR उत्तर पृष्ठावर वर्तुळ काळे करून तुमचे उत्तर दाखवा. म्हणजे जो पर्याय बरोबर असेल ते तुम्हाला शोधायचं आहे. मग काय आहे तर याला जर समजून घ्यायचं आहे तर समजा ए आणि बी चा काहीतरी संबंध आहे, तर तसाच संबंध तुम्हाला समोर येणाऱ्या सी आणि डी चा असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलेले आहेत की नेमका तसा पद्धतीचा संबंध कसा दर्शवला जाईल. जसं उदाहरणार्थ इथे दाखवलेला आहे 17व्या क्रमांकाचा जो आपल्याला प्रश्न दिसून येत आहे याचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येतं की पहिल्या आकृतीमध्ये अशा पद्धतीने वर्तुळ आहे आणि 2 अशा रेषा आहेत आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे त्या ठिकाणी त्या ज्या 2 रेषा आहेत त्यांना अशा पद्धतीने मांडणी करून समोर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 4 असे छोटे छोटे वर्तुळ तयार करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. आता अशाच पद्धतीचं जर या आकृतीशी आपण साम्य जोडायला गेलं तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी सी क्रमांकाचा पर्याय अशाच पद्धतीने जुळून पडतो. कारण या ठिकाणी जर निरीक्षण केलं असता अशा पद्धतीने एक चौरस आहे आणि चौरसामध्ये ह्या ज्या 2 रेषा आहेत जर याप्रमाणेच संबंध जोडायला गेला तर या 2 रेषांना कसं केलेलं आहे या पद्धतीने 4 भाग तयार केलेले आहेत आणि इथे वर्तुळ असल्यामुळे मोठी आकृती वर्तुळ असल्यामुळे लहान लहान 4 वर्तुळ त्यामध्ये दाखवलेले होते. तर या पर्यायामध्ये आपल्याला वर्तुळ न दाखवता काय दाखवता येतील चौरस लहान लहान, म्हणून इथे सी क्रमांकाचा पर्याय बरोबर असेल. नंतर 18वा जो प्रश्न आहे 18व्या प्रश्नाचं आपण निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात काय येतं ते बघूया. या ठिकाणी काय लक्षात येत आहे की एक स्टार तयार करण्यात आलेला आहे. हा जो स्टार आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने एक षटकोन तयार झालेला आहे. असा एक षटकोन यामध्ये जो डार्क झालेला भाग जो दिसून येत आहे तुम्हाला तिथे तयार झालेला आहे. असंच तुम्हाला या आकृतीचं निरीक्षण करायचं तर आपल्या लक्षात येत आहे की त्रिकोण तयार झालेला आणि तो जो त्रिकोण आहे अशा पद्धतीच्या आकारामध्ये दिसून पडतो.
म्हणून या ठिकाणी आपल्याला बी जो क्रमांक आहे, बी क्रमांकाचा पर्याय बरोबर देता येईल. यानंतर जर 19व्या प्रश्नाकडे आपण वळलो तर 19व्या प्रश्नामध्ये आपल्या लक्षात येतं बी जो आहे दुसऱ्या पदामध्ये आपल्याला बी जसाच्या तसा लिहून दिलेला दिसत आहे, पण समोर त्याच्याच बाजूला त्याच्या आरशातील प्रतिमा आपण म्हणूया ती दिसत आहे. ई जो आहे, ईला सुद्धा उलट दिशेने, पहिल्यांदा एका बाजूला सरळ दिशेने आणि दुसऱ्या बाजूला उलट दिशेने लिहिलं असता आपल्याला तो जो आहे ए क्रमांकाच्या पर्यायाप्रमाणे दिसून येईल. नंतर आहे 20वा जो प्रश्न आहे, 20व्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला आकृत्या दिसून पडत आहेत. त्यांचं आपण पुन्हा निरीक्षण करूया. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी कसा संबंध आहे ते आपण शोधून काढूया. इथे सुद्धा आपल्या लक्षात येत आहे की पहिल्या आकृतीचा मध्ये जो बाण दाखवलेला आहे हा बाण दुसऱ्या आकृतीमध्ये उलटा करून दाखवलेला आहे आणि सोबतच या पद्धतीने पहिल्या आकृतीमध्ये जे चिन्ह दाखवलेलं आहे, त्रिकोण वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला असा एक चौकोन, तोच चौकोन या ठिकाणी उलटा पालट करून दाखवलेला आहे, म्हणजे आकृतीमध्ये उलटा पालट केलेले आहे. ठीक आहे, या पद्धतीने त्रिकोण आणि चौकोनाचं तर इथे तेच केलं जाईल. सरळ सरळ समोरचा याचा सुद्धा तसाच संबंध असणारी आकृती बघायची. या बाजूला जशी रेषा आहे तशीच रेषा दुसऱ्या बाजूला जाईल. या पर्यायामध्ये सी क्रमांकाच्या पर्यायामध्ये आपल्याला हे सगळं दिसून येत आहे. या दोघांचे उलटापालट झालेलं आणि दोन्ही बाजूंच्या चिन्हांचं सुद्धा उलटापालट झालेलं सी क्रमांकाच्या पर्यायामध्ये आपल्याला दिसून येत आहे. पुन्हा एकदा जर 17, 18, 19, 20 चे आपण उत्तर लक्षात घ्यायला गेलं तर 17चं उत्तर आहे सी, 18चं उत्तर आहे बी, 19चं उत्तर आहे ए आणि 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. आता आपण आलेलो आहोत भाग 6 मध्ये, ज्यामध्ये आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे आणि प्रश्न सोडवण्याकरिता प्रश्नांची उत्तर तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना बघूया. प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील आकृतीचा त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्नाकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूच्या 4 आकृतींपैकी ए, बी, सी आणि डी यांमध्ये आहे. उजव्या बाजूची कशी आकृती शोधून काढा, अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल. OMR उत्तर पृष्ठावरील प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा. म्हणजेच ही जी आकृती आहे ही पूर्ण होण्याकरिता बघा इथे थोडक्यात काही भाग असा गाळलेला दिसत आहे, म्हणजे तो जोडला तर बरोबर ती आकृती पूर्ण होईल. अशा पद्धतीचा भाग कोणता असा जोडता येईल की ही आकृती पूर्ण करता येईल, हा भाग पूर्ण करता येईल, तर ते शोधायचं आहे. तर या सगळ्यांचे निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येत आहे, चांगल्या प्रकारे ऑब्झर्वेशन करा आणि ते ऑब्झर्वेशन केलं असता बी आणि डी हे या ठिकाणी जुळताना दिसून येतात. मग यांच्यापैकी तुम्ही बी घेणार की डी घेणार, तर हे अंतर लक्षात घ्या. किती अंतर त्या ठिकाणी बाकी आहे, कमी अंतर या ठिकाणी बाकी दिसते आपल्याला या भागामध्ये. त्यामुळे आपण इथे कोणता पर्याय घेऊया ते लक्षात घ्यायचं आहे. या दोघांचे निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येत आहे की डी क्रमांक जो आहे, डी क्रमांकाचा पर्याय इथे जुळू शकतो की त्याला इथे मांडला असता ही आकृती बरोबर पूर्ण होईल. नंतर 22वा प्रश्न बघा. 22व्या प्रश्नामध्ये आपल्याला सी क्रमांकाचा पर्याय जो आहे तो बरोबर दिसतो आहे. तसंच 23व्या क्रमांकाचा पर्यायाचं निरीक्षण केलं असता आपल्याला बी बरोबर दिसत आहे आणि 24व्या प्रश्नाचं आपण निरीक्षण केलं असता आपल्याला या ठिकाणी बी क्रमांकाचा पर्याय बरोबर दिसतो आहे. 21चं डी, 22वा सी आणि 23व्याचं बी आणि 24व्याचं बी या पद्धतीने पर्याय बरोबर असतील. नंतर आपण आलेलो आहोत भाग 7 मध्ये, ज्या ठिकाणी आपल्याला सूचना दिसत आहेत. प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती आहे आणि ए, बी, सी आणि डी अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूला दिलेल्या आहेत आणि प्रश्नाकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी आकृती उत्तराकृती शोधून काढा. बघा, प्रतिबिंब असणारी आकृती आपल्याला शोधून काढायची आहे. तर प्रतिबिंब असणाऱ्या आकृतीमध्ये आपल्या लक्षात येते की कशा पद्धतीने शोधून काढलं जाईल. या प्रश्नांमध्ये आपण निरीक्षण केलं असता उलटा पालट झालेलं जर आपण बघितलं तर इथे लक्षात येत आहे की पहिला जो आहे 25वा जो प्रश्न आहे त्यामध्ये ए पर्याय बरोबर असेल. त्यानंतर 26वा जो आहे 26व्या प्रश्नामध्ये निरीक्षण केलं असता आपल्याला बी पर्याय जो आहे तो बरोबर दिसेल.
त्यानंतर 27वा जो बघितला तर ए पर्याय बरोबर दिसेल. 28व्याच्या निरीक्षण केलं असता सी पर्याय हा या ठिकाणी बरोबर मिळेल. नंतर आपण आलेलो आहोत भाग 8 मध्ये, ज्यामध्ये प्रश्न काय दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्नाकृतीत दाखविल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला बोके पाडलेली आहेत आणि ए बी सी आणि डी अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तशा उत्तर आकृतीची निवड करा. जसं आपण एखाद्या कागदाला कापतो म्हणजे घडी करतो आणि घडी केल्यानंतर कापलं इथून, तर तो हा जो भाग आहे आपल्याला त्याला सरळ केलं पूर्ण कागदाला, तर आपल्याला जो तिरपा कापलेला भाग आहे तो अशा पद्धतीने दिसून येतो. तर हेच या ठिकाणी समजून घ्यायचं आणि त्या पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर लक्षात घेतलं असता इथे घडी पाडून दाखवलेली आहे प्रश्न आकृतीमध्ये आणि तशा पद्धतीची घडी पाडली असता त्याला काप दिला, तर काप दिल्यानंतर कशी आकृती तयार होईल ते या सर्वांचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येत आहे की ते जे तयार होणारी आकृती आहे ही सी क्रमांकाच्या पर्यायाप्रमाणे असेल. नंतर 30वा जो प्रश्न आहे 30व्या प्रश्नाचं आपण निरीक्षण केलं असता तर घडी या पद्धतीने केली असता आपण जर घडी उलगडली तर घडी उलगडल्यानंतर कशा पद्धतीची आकृती तयार होईल ते पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया. 30व्या प्रश्नामध्ये आपण लक्षात घेतलं असता आपल्याला सी क्रमांकाचा जो पर्याय आहे तो बरोबर मिळेल. उलगडला असता कागद. ही कृती तुम्ही करून बघू शकता. 31वा जो प्रश्न आहे त्याचं आपण एकदा निरीक्षण करूया. 31वा प्रश्न जो आहे ज्यामध्ये अनेक घड्या पाडण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये कशा पद्धतीची आकृती तयार होईल ते बघूया. 31व्या प्रश्नामध्ये आपल्याला ए क्रमांकाचा जो पर्याय आहे तो बरोबर मिळेल. ए क्रमांकाच्या पर्यायामध्ये ज्या पद्धतीने आकृती काढलेली आहे तशी आकृती आपल्याला मिळेल. त्यानंतर आहे 32वा जो प्रश्न आहे 32व्या प्रश्नाचं निरीक्षण केलं असता इथे 3 वर्तुळ तयार करण्यात आलेले आहेत. घडी सुद्धा कशी पाडलेली आहे ते आपण लक्षात घेऊया. बघा पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या कृतीमध्ये आपल्या लक्षात येत आहे. तर इथे आपल्याला 3 वर्तुळ आहेत. ह्या घड्या उलगडल्या असता आपल्याला 3 वर्तुळ जर अशा पद्धतीने उलगडले तर या बी क्रमांकाच्या पर्यायाप्रमाणे दिसतील. म्हणजेच इथे बी क्रमांकाचा पर्याय बरोबर असेल. 29व्या प्रश्नामध्ये आपल्याला सी क्रमांकाचा पर्याय बरोबर होता. 30व्या प्रश्नामध्ये सुद्धा सी पर्याय बरोबर होता. 31व्या प्रश्नामध्ये ए क्रमांकाचा पर्याय बरोबर होता आणि 32व्या प्रश्नामध्ये बी क्रमांकाचा पर्याय. आपण आलेला आहोत भाग 9 मध्ये प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये. डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ए बी सी आणि डी अशी 4 उत्तरे असलेली उत्तराकृती उजव्या बाजूस आहे. तुकडे केलेल्या प्रश्नाकृतीमधून तयार होईल अशी उत्तराकृती निवडा. बघा इथे लक्षात घेतलं असता या सर्वांना जोडलं असता कशा पद्धतीची आकृती तयार होईल हे इथं विचारण्यात आलेलं आहे. तर बघा या निरीक्षणातून आपल्याला काय दिसते ते बघा. यांचं निरीक्षण केलं तर 33व्या प्रश्नामध्ये आपल्याला सी पर्याय दिसून येतो. 34व्या प्रश्नामध्ये आपण जर निरीक्षण केलं असता सी पर्याय दिसून येतो. त्यानंतर 35व्या प्रश्नामध्ये आपण निरीक्षण केलं असता आपल्याला ए पर्याय दिसून येतो. 36व्या प्रश्नामध्ये आपण निरीक्षण केलं असता आपल्याला बी हा पर्याय या ठिकाणी मिळतो, ज्यामध्ये या आकृत्या आपण जोडून आकृती तयार करू शकतो. नंतर या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये शेवटचा भाग क्रमांक 10 ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 37 ते 40 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिली आहे. ए बी सी आणि डी अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहे, जिच्यामध्ये प्रश्नाकृती दडलेली आहे अशी उत्तराकृती निवडा आणि OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा. या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हा जो आपल्याला प्रकार दिसून येतो, एक आकार दिसून येतो, हा आकार कुठेतरी या आकृत्यांमध्ये कुठेतरी आहे. तर कोणत्या आकृत्यांमध्ये हा दिसून पडू शकतो हे आपल्याला शोधायचं आणि उत्तर द्यायचं. यामध्ये पहिल्या 37 मध्ये आपण बघितलं असता सी क्रमांकाच्या पर्यायामध्ये आपल्याला हा अशा पद्धतीने दिसून येत आहे. ठीक आहे. 38वा हा जो प्रश्न आहे 38व्या प्रश्नामध्ये निरीक्षण केलं असता आपल्याला ए क्रमांकामध्ये हा पूर्णतः दिसून येत आहे. ए क्रमांकाच्या पर्यायामध्ये आपल्याला हा अशा पद्धतीने आकार दिसून येत आहे. 29व्या प्रश्नामध्ये निरीक्षण केलं असता आपल्याला जसाच्या तसा इथे ए क्रमांकाच्या पर्यायामध्ये दिसून येत आहे आणि 40व्या प्रश्नाचं निरीक्षण केलं असता हाच आकार आपल्याला ए क्रमांकाच्या पर्यायामध्ये हा जो आहे बी अशा पद्धतीने दिसून पडत आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा एक पेपर समजून घेतलेला आहे. यानंतर जो गणित आणि भाषा हा जो पेपर आहे हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करत चला, जेणेकरून अशा पद्धतीचे तुम्हाला आणखी पुन्हा
प्रश्नपत्रिका किंवा या नवोदय किंवा वेगवेगळ्या परीक्षांविषयी असणारी माहिती किंवा पेपर्स किंवा तुम्हाला विषयक चांगली माहिती या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळत जाईल. धन्यवाद.